राज्यात लवकरच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची तयारी करण्यासाठी 15 मार्चला वायबी चव्हाण सेंटरवर सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक। महाविकास आघाडीच्या सभांची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार। 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची संयुक्त सभा नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणीत पार पडणार। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन सभा 26 मार्चला मालेगावात सभा, त्यानंतर विदर्भातही उद्धव ठाकरे सभा घेणार। राज्याचा 2022-23 आर्थिक पाहणी अहवाल सादर। राज्य अर्थव्यवस्थेच्या विकास दरात 6.8% वाढ अपेक्षित। कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2% वाढ, तर उद्योगात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित। नुकसानग्रस्त भागाची माहिती शासनाने मागवली। गहू, भाजीपाला, आंबा, द्राक्ष पिकाला अवकाळी पावसाचा फटका। 13,000 हेक्टरवर अवकाळीमुळे नुकसान। आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार तात्काळ मदत करण्यात येईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत आश्वासन। शेतकऱ्यांबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, नाना पटोलेंची विधानसभेत मागणी। अजूनही नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरू नाही। दर नसल्याने कापूस शेतकऱ्याच्या घरी पडून पटोलेंचं विधानसभेत विधान। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाबाबत अजित पवारांकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा, उद्धव ठाकरेंची विधिमंडळात उपस्थिती। संजय राऊतांचा हक्कभंग समितीच्या नोटीसला उत्तर। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊतांचा दावा। वक्तव्य विशिष्ट गटापुरतं, राऊतांचं नोटीसला उत्तर। भांग पिऊन सत्तेवर कोण आलंय हे दिसतंय। कसब्यातल्या विजयानं कोण शुद्धीत हे सिद्ध केलंय। आम्ही आणि जनता पूर्णपणे शुद्धीत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर मुंबईत। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घेतली भेट। कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। विजयानंतर आभार मानण्यासाठी धंगेकर मातोश्रीवर। नागालँडमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय। भाजप एनडीपीपी आघाडीला सत्ता स्थापनेसाठी गरज नसताना राष्ट्रवादी भाजपसोबत। नागालँडमध्ये विरोधकांविना सर्वपक्षीय सरकार। नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणि टोमण्यांमुळे जनता कंटाळली। आता मनभेद आणि मतभेद दूर करून राज्याच्या विकास कामासाठी काम केलं पाहिजे। निवडणुकीच्या काळात निवडणूक लढा, मात्र आता विकासासाठी काम केलं पाहिजे। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र। राज्यातील 4 विमानतळांचा विकास करण्यासाठी पत्रव्यवहार। विमानतळांच्या विकासामुळे उद्योग, कृषी, पर्यटनाला चालना मिळेल, आदित्य ठाकरेंचा विश्वास। भाजप कार्यकर्ते प्रकाश शेजूळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके आणि त्यांच्या पत्नीवर पोलिसात गुन्हा दाखल। धुलीवंदनाच्या दिवशी 5 ते 6 जणांनी अशोक शेजूळ यांच्यावर केला होता हल्ला। उद्धवजींकडून इतक्या खालच्या थराच्या भाषणाची अपेक्षा महाराष्ट्राला नव्हती। त्यांनी जीव हासडण्याची भाषा केली, पण त्यांच्या पुढच्या गोष्टी हासडण्याची ताकद आमच्याकडे। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलतात। कोणीही त्यांना मुख्यमंत्री पद सोडायला सांगितलं नव्हतं। ते स्वतःच पक्ष टिकवू शकले नाहीत। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत फरफटत गेले। केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। मनसे नेते संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्याप्रकरणी क्राईम ब्रांचकडून 3ऱ्या आरोपीला अटक। आरोपी विकास सावरियाला भांडूपमधून घेतलं ताब्यात। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना दिलासा नाहीच। मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ। वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा अशी विनंती करणारा मलिकांचा हायकोर्टात जामीन अर्ज। 15,000च्या जातमुचलक्यावर बच्चू कडूंना जामीन मंजूर। नाशिक सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना सुनावली 2 वर्षांची शिक्षा। बुलढाण्यात 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी एसआयटी चौकशी। यात आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर प्राथमिक चौकशीत पेपरफुटीचा मुंबईशी संबंध नसल्याचं उघड। 12वीचे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आल्यानं विद्यार्थ्यांची धावपळ। नांदेडच्या वाजे गावातली घटना। भंडाऱ्याच्या भीमसेन पहाडीत आढळला सोनं चांदीचा साठा। राज्य सरकार पाठवला केंद्राकडे अहवाल। अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले यांची निवड। महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घोले यांचा एकमताने पराभव। राज्यात आजही हलक्या सरी, गारांचा हवामान खात्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी, तर काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता।
वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान. रब्बी हंगामात काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला आणि द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, फळबागांचं नुकसान. जळगाव, धुळे, नंदुरबारसह मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, कांदा, मक्याची काढणी सुरू. मात्र अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्यानं पिकं भिजली. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या भेंडीसह अन्य भाजीपाल्यांचं अवकाळीमुळे नुकसान. भेंडीची फुलं गळणं, करपा, बुरशीचा प्रादुर्भाव वाढला. वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यातील पिंपळवाडीत शेती पिकांचं मोठं नुकसान. शिवाजी जंजिरेच्या 2 एकर द्राक्ष बागेचं नुकसान. नुकसानाची राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली पाहणी. 6,000 हेक्टरवर अवकाळीनं नुकसान. कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज. पंचनामे करण्यास सुरुवात करणार. उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फटका. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा टरबूज आणि खरबूजला पिकाला फटका. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे, तर दुसरीकडे बाजारपेठेत दरही कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान मिळण्याची शक्यता. जून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या 53 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. गुजरात सरकारची कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 350 कोटींची मदत. आपल्यापेक्षा लहान राज्य असून त्यांनी ही मदत केली, मग महाराष्ट्र सरकार का करत नाही? छगन भुजबळांचा सरकारला सवाल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सरकारकडे करणार. अजित पवारांची माहिती. जिथं शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालंय तिथं नियमांच्या बाहेर जाऊन मदत करावी, अजित पवार यांची मागणी. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकारनं तात्काळ मदत केली पाहिजे. सभागृहात मदतीचा मुद्दा लावून धरणार. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, मात्र त्याचा फायदा झाला नाही. अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. जालना जिल्ह्यातील दहीपुरी गावात शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतात सोडली जनावरं. 2 एकरात केली होती टोमॅटोची लागवड, पण टोमॅटोला अपेक्षित भाव नाही, त्यामुळे काढण्याचा खर्च परवडत नाही. नागपूर शहराच्या हवेत सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ. 1 जानेवारी ते 5 मार्चच्या आकडेवारीनुसार 64 पैकी 60 दिवस नागपूरची हवा प्रदूषित असल्याचं निदर्शनास. नागपूरच्या मेडिकल चौक परिसरात काँग्रेसचं आंदोलन. केंद्र सरकार आणि अदानींविरोधात घोषणाबाजी. नागरिकांच्या पैशांची लूट सुरू असल्याचा आंदोलकांचा आरोप. धाराशिवच्या नामांतरालाही एमआयएमचा विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून नामांतराविरोधात एमआयएमचं उपोषण. महिला दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष फेसबुक पोस्ट. समस्त महिला वर्गाला राजकारणात येण्याचं केलं आवाहन. राज्यात तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा. विदर्भात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महिला पोलीस आणि अधिकाऱ्यांसोबत केला जागतिक महिला दिन साजरा. आज जागतिक महिला दिन, मात्र मंत्रिमंडळात महिलांचा समावेश नसणं हे कमीपणाचं वाटतं. मी अनेक वेळा निषेध केलाय, पण महिलांना मंत्रिपद देण्यात काय अडचण आहे माहिती नाही. विरोधी पक्षनेते अजित पवारांची सरकारवर टीका. महिला दिनानिमित्त पोलीस अधीक्षकांनी विशेष आदेश काढत जिल्ह्यातील 5 पोलीस स्टेशनचा प्रभार आज महिला अधिकाऱ्यांच्या हातात दिला. दरम्यान एका दिवसात जे जे करता येईल ते करू, असं या महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं. विधान भवनामध्ये येणाऱ्या महिला आमदार, महिला पत्रकार आणि महिला कर्मचारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त उपसभापतींच्या शुभेच्छा. उपसभापती कार्यालयाच्या वतीनं शुभेच्छापत्र, फूल आणि चॉकलेट देत महिलांना शुभेच्छा. महिला दिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे महिला क्रिकेट लीगचं आयोजन. 780 महिला खेळाडू लीगमध्ये सहभागी. मुंबईच्या क्रॉस मैदानात लीगला सुरुवात. सर्व सरकारी रुग्णालयात दर बुधवारी महिलांची मोफत तपासणी. स्तनाच्या कर्करोगावर वेळीच उपाय करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीतील ज्येष्ठ महिलांकडून लेझिम नृत्य सादर. स्माइली हास्य क्लबकडून 60 वर्षांवरील महिलांच्या लेझिम पथकाची स्थापना. जागतिक महिला दिनानिमित्त सांगलीतील वाळवा तालुक्यातील कला शिक्षकाने स्त्री शक्तींचा फलक लेखनातून केला गौरव. रंगीत खडूंच्या साहाय्यानं अरविंद कोळी यांनी केलेल्या फलक लेखनानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.